चे प्रमुख मास्कर पुढच्या तयारीसाठी जात आहेत. तर याच्यावरती ना लक्ष ठेवायचा. कधी कधी ना इकडं आलं ना असं कधी कधी राहतंय असं ग्रुपला असं डायरेक्ट असं टाकायचं इकडे टोकवायचं. खाली उतरायला ओके चल ए भैया चला सर इकडे जाता. एका ठिकाणी पाय घसरून मी पडलो खाली. असं 2 वेळा झालं. तर गड देवताने 2 वेळा माझं रक्षण केलं. कारण आपल्या म्हणजे माझ्या उजव्या साईडला आपल्या लक्षात येईल की संपूर्ण दरीचा हा भाग आहे. डाळ खालीच. शिस्त पाणी सोडतंय सौरभ. पाय सोड शिस्त माझ्या निसरला पाय. भागात पडला असता. पाय निसटिंग जर मूड खराब लागला मला. प्रॉपर ट्रेकिंगच झालं पाहिजे. हे आहे रे सुरू झाले. आहे कसं बसं जोरात. सर्व म्हणजे अवघड पॅच झाल्यासारखं झालं. ते चंदनगडला पण जातं. कुठं चंदनगडला पण जातं ते रॅपिंग. हो जाते चंदनगड तेलवईला. तर किल्ल्याच्या मुख्य दिशेने आमचा हा प्रवास चालू झाला. सुरुवातीला साहित्य आम्ही सर्व आमचं साहित्य गुहेमध्ये ठेवलं आणि प्रथम आम्ही मदन या किल्ल्यावर जाणार आहोत. तर मदन किल्ल्याच्या दिशेने आमची वाटचाल चालू आहे. मदन पाहिल्यानंतर आलंगवर येणार आणि त्यानंतर रात्रीचा मुक्काम हा त्या गुहेमध्ये असेल. त्यानंतर मदन झाल्यानंतर आलंग आणि कुलंगद्वारे म्हणजे कुलंग हा किल्ला पाहून आम्ही खाली उतरणार आहोत. तर माझ्यासोबत माझे सर्व सहकारी राकेश असेल, श्रीधर असेल, सर्व म्हणजे माझे सर्व सहकारी माझ्यासोबत होते. तर कोण थोडं पुढं, कोण थोडं मागं, कोण मध्ये, अशा पद्धतीने हा प्रवास चालू होता. परंतु ही म्हणजे आणि किल्ल्यावर आपल्याला ह्या तिन्ही किल्ल्यावर म्हणजे पुरसं या सापाचं प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळतं. तर आता थोडंसं ओलसर असल्यामुळं हे आपल्याला जे साप आहेत म्हणजे अतिविषारी साप आहेत आणि हे ओलसर असल्यामुळे गवतामध्ये आता सध्या आपल्याला ते पाहायला मिळतात. नाहीतर ज्यावेळी हे गवत वाळलं जातं तर हे सर्व साप हे या कडेला म्हणजे दगडाच्या दिशेला येऊन बसतात आणि गवताचा
कलर आणि सापाचा कलर हा आपल्याला एकसारखा आपल्याला पाहायला मिळेल, तो आपण पुढं पाहणार आहोतच. राकेश शिस्सा चला. इथनं खाली काढायला नको पहिल्यांदा. असं जायचं असेल तर नाही बाबा मी. हा नाही असं म्हणायचं नाही, असं म्हणायचं नाही. जाणंच बाबा, सुट्टी दिली नाही. कारण की तिथे बघा लय उंच नाही आहे, ते आला असतं का नाही कोण बिपिन. त्याला भीती घातल्या कोणतं. काय राव. कसं आहे, सगळ्यांना निराश चालत नाही. होय. राकेश हे इकडे बघ, महेश. हुहू. तर गड किल्ले दर्शनचा हा प्रवास म्हणजे हा याचा उत्तम काळ म्हणजे दिवाळीनंतरचा काळ किंवा डिसेंबर जानेवारीचा काळ हा अतिशय चांगला काळ समजला जातो. कारण हिवाळ्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही आणि हवा देखील आपल्याला चांगली आल्हाददायक असते, तसेच निसर्ग देखील चांगला फुललेला असतो. याच काळामध्ये अनेक पक्षी प्राणी यांच्या विणीचा किंवा माझाचा काळ असतो. त्यामुळे पक्षी आणि प्राणी यांची पर्वणी आपल्याला पाहायला मिळते. हो, पण थंडीच्या महिन्यामध्ये ट्रॅकिंग म्हणजेच गरम कपडे किंवा खाण्यातील अंगात गरमी आणणारे अन्न असते हे गरजेचे असते, असे आपल्याला जे आपले मार्गदर्शक आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे देवानंतरचा काळ हा अतिशय उत्तम हा किल्ले दर्शनासाठी आहे. तर खूप मोठा हा व्हिडिओ असल्यामुळे आपला हा प्रवास असाच काही अनुभव, काही मार्गदर्शन आपण घेऊन जात आहोत. तर गड किल्ले म्हणजे हे धारतीर्थी पवित्र आपले आहेत, पवित्र स्थळे आहेत. तर इथं यायचं ते इतिहासातील घटनांचा उजाळा देण्यासाठी, त्या वीरांना नतमस्तक होण्यासाठी खूप चांगली अशी पर्वणी आहे. पण या गडाखाली राहणाऱ्या जे पिढ्यानपिढ्या राहत असलेले जे गावकरी आहेत त्यांनाही कोणता त्रास होऊ नये याची काळजी घेणे खूप महत्त्वाची आहे. 300-350 वर्षापूर्वीचा इतिहास इथं रोजच घडत असतो. 365 दिवसातील 360 दिवस या ठिकाणी आपल्याला फिल्टरचं पाणी असेल किंवा राहण्याचा जो आनंद आहे. तर चला, हे पहा खूप कठीण वाट आपण पाहत आहोत. तर थोडंसं शिस्तात आपण जात आहोत. किती जबरदस्त अशी वाट आहे पहा. एखादी चूक ही आपल्याला डायरेक्ट ढगामध्ये पोचू शकते, त्यामुळं आपल्याला शिस्तात जायचं आहे. काय खरं नाही. माझी पाहिलं आता सटकलं जोरात.
हॅलो हो नाही शिस्सा शिस्सा काय गडबड ना आपल्याला 10 मिनिट मिळून दे ए शिस्सा झाला रे